जा, आपल्या कार्याला लाग. हो महाराज. आणि तू माझ्या निवासस्थानी जा, तिथे साफसफाई कर. वय महाराज. आता तू स्वतः या वड्याचं चीक बेलाच्या केसात टाकायचं. त्यानंतर तिच्या केसात जटा तयार व्हायला लागतील. त्या देवाच्या इच्छेचे प्रतीक असतील आणि त्याचा फलस्वरूप ती देखील देवाची दासी होऊन जाईल, तुम्हा दोघींसारखी. आजी, आजी, आजी उठ की आजी, आजी, आजी उठ ना. वैद्यबुवा, वैद्यबुवा, माझी आजी का नाही उठत आहे, माझी आजी का नाही उठत आहे. त्यांचा उपचार सुरू आहे ना म्हणून. पण काळजी करू नकोस, लवकरात लवकर त्या तुझ्याशी बोलू लागतील. पण कधी वैद्यबुवा? आता फक्त मी तुला एवढंच सांगेन की त्या लवकर बऱ्या होतील. हा, बस काय बी झालं तरी माझी आजी बरी झाली पाहिजे. काय तुझी आजी बरी होईल बघ. पण तू अशी रडायला लागलीस तर त्यासने बरं नाही वाटणार. आता त्यासने आराम करू दे, आपण उद्या येऊ त्यासने भेटाया. चल चल, दूर आहे, दूर आहे. वा वा वैद्यजी, आपला धर्म, आपली जात समधी या पाट्यावर वाटून टाकली वाई तुम्ही. तुम्ही जरा बी विचार नाही केला. जर तुम्ही अशा अस्पृश्य समाजाच्या माणसाचा इलाज केला तर स्पृश्य समाजातली माणसं तुमच्याकडे यायची नाहीत. तुमचा धंदा नव या अस्पृश्य समाजातल्या लोकांमुळे नाही चालत, आमच्यामुळे चालतो. या स्पृश्य समाजातल्या लोकांमुळं. मग का तुम्ही तुमचा धंदा डुबवताय? वैद्यजी, वैद्यजी, तुम्हाला समजत नाही काय? हे बघ, वैद्य जेव्हा पाट्यावर काही वाटत असतो ना, तेव्हा फक्त जीवन रक्षक औषधच तयार करत असतो. आणि माझा अनुभव जो आहे की जीवन रक्षक औषध अस्पृश्य आणि स्पृश्य यांच्यात अजिबात फरक करत नाही. तर मग मी फरक करणारा कोण? आणि वैद्यकारी का फक्त धंदा नसतोय. त्यांचं काम स्पृश्य जात, अस्पृश्य जात, श्रीमंत गरीब आणि बाई पुरुषांमध्ये फरक न करता इलाज करणं असतोय. आणि तुम्ही बी तुमच्या बारक्यासाठी औषध घ्यायला आलाय ना वैद्य बुवा. तुम्ही ह्यासनी बी औषध द्या. मी औषध आणतो. भीमराव, लय बोललास तू. तर म्या नंतर बघतोया. एवढ्या दिवसापासून आपण दोघं बघतच तर आहोत. आम्ही बघतोया का आम्ही जिवंत राहू नये म्हणून तुम्ही समजे लय प्रयत्न करताय. आणि तुम्ही हे बघताय का आम्ही संघर्ष करू शकतो आणि करतोय बी. हे चालतच राहील. आणि हे सोडून दुसरं काय बघायचं राहिलंय? याच्याशिवाय की पुरंजन काका कुठे आहेत? मला काय माहिती पुरंजन कुठे गेलाय? ताय, आपण उद्या येऊया तुझ्या आजीला भेटाया. चल. हे घ्या, सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यातून देत जा, जखम बरी होईल.
यासनी माहित नाही की दुखापत कुणाला होणार आहे आणि कळ कुलाने येणार आहे, आणि या कळीचा इलाज वैद्य तुझ्याकडे बी नाही आहे. आपण एक काम करूया, आपण समधीला पचापी खेळूया. बरोबर बोलतेस बाळा दादा, पण बेला तर नाही खेळणार, दुखी आहे ना व. असं नाही आनंद दादा, आम्ही बी दुखी आहोत ना. आणि बाबाच तर बोलतात का दुःखाला झेलण्यासाठी कवा कवा दुःखापासून लक्ष हटवावं बी लागतं. त्यामुळे आम्ही बी खेळणार आणि बेला ताई बी खेळणार. ताई खेळणार ना? खेळणं बेला. भय बेला खेळ की. ताई खेळ ना ग. मग ताई तू तिथं जाऊन 20 पर्यंत मोज, तवर आम्ही बी लपतो. त्यानंतर तू आम्हाला सोड, ठीक आहे? डोळे बंद कर ताई. ताई आम्ही लपाया जातोय, ठीक आहे? ठीक आहे, चल लपूया. हा चल. हा चल. 1 2 3 4 5 6. बेला शोध आम्हाला. मला पकडून दाखव ना बेला. महाराज, आमच्या समद्याच्या वतीनं जेवून घ्या तुम्ही. नक्कीच. तोच समाज समृद्ध असतो जो परमेश्वराच्या नावावर दान देतो, स्वतःला वंचित ठेवतो, पण देवाच्या निवासस्थानासाठी शक्य तितके योगदान देतो. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही सगळे लोक आपल्या आपल्या क्षमतेनुसार, मग त्या मुद्रा असतील, धान्य असेल, कष्ट असेल, दान द्या. आता या गावात आम्ही जास्त वेळ नाही थांबणार आहोत. जेव्हा आम्ही इथून जाऊ तेव्हा तुम्हा सर्वांच्या दानाच्या शक्तीमध्ये तल्लीन होऊन जाऊ. आम्हाला असं वाटतंय जेव्हा जेव्हा आम्ही देवासमोर प्रार्थना करायला बसू तेव्हा तेव्हा प्रथम आम्ही फक्त तुमच्यासाठीच प्रार्थना करू. सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा. अवश्य महाराज, अवश्य.
उद्या आम्ही सगळे मिळून आपापल्या क्षमतेनुसार जे काही असेल तुमच्या निवासस्थानावर पोहोचवू. ये महाराज. ह्या पानावरच्या उष्ट्या जेवणाने सर्वांचं दुःख नष्ट होईल, परंतु एक एक करून या. ये ये ये. आढव, काय झालं महाराज? काही चूक झाली काय माझ्याकडनं? एक मन धान्य घेऊन ये, सगळ्या चुका सुधरून जातील. असं काय बघतो आहेस? हे देवाचं कार्य आहे. स्वतः जवळील सगळी संपत्ती देऊन टाक. याच्या बदल्यात जे प्राप्त होईल ते विचाराच्याही पलीकडे असेल. होय महाराज, जसं तुम्ही बोलाल तसंच करेन. बेला आमच्या सोबत यायला तयार झाली की मग ह्या गावातून निघून जाण्यातच फायदा आहे. दान आणि दासी दोघही मिळतील. प्रभू सुद्धा आनंदी आणि गाववाले सुद्धा आनंदी. खा, प्रसाद खा. एक प्रश्न विचारू महाराज? तुम्ही या समध्यासनी प्रसाद तर दिलात, पण हे नाही सांगितलं की हा प्रसाद खाऊन नेमकं काय होणार आहे. ऐक कुलकर्णी, तू इथं काय करतोयस? चल बाहेर निघ. शांत. आत्मापर्यंतची शुद्धी होईल, परंतु तू या गोष्टीला नाही समजणार. तू धर्मविरोधी आहेस, जात विरोधी आहेस, कुळोच्या विरोधात आहेस. तू अधम आहेस. एका अधमची आत्मा मेलेली असते. जर असं असेल तर ठीक आहे, खावा तुम्ही हा प्रसाद आणि तुमच्या आत्म्याच्या खऱ्यापणानं हे बी सांगा की पुरंजन कुठं आहे. काय केलाय तुम्ही पुरंजन संघ? कारण आत्मा कवाच खोटं नाही बोलत. हा प्रसाद. बंद करा तुमचे डोळे आणि ऐका तुमच्या आत्म्याचा आवाज. आणि जे ऐकू येईल ते सांगा या नास्तिकाला. हा हा सांगा. मला बी माहितीये की महाराजांसारखं तुम्हाला बी माहितीये की पुरंजन कुठं आहे ते. तुमच्या आत्म्याचा आवाज ऐका आणि खरं खरं सांगा. हे लोक आता आपल्या आत्म्याचा आवाज ऐकतील, पण बोलणार काहीच नाहीत. एकदम गप्प बसतील, कारण ह्यांचा आत्मा ह्यांना सांगेल की तू तुझं पूर्ण जीवन इथे उभा राहिलास तरी देखील हे लोक काहीच नाही बोलणार.
काहीच नाही. काय झालं माझ्या भावलीला? आजी, केस विंचरताना खूप दुखतायत. आण म्या इंचरते. केस सोडवायचे असो किंवा आयुष्य सोडवायचं असो, दोन्ही वेळेला यदना होतातच. आणि अशा वेळी अगदी सहज आणि हिमतीने काम करायचं असतं. समजलं? आजी, आजी, काय झालं ताई? तू रडतेस का? आजीची आठवण येते का? रडू नकस. काय झालं बेला? अशी केस सोडून का बसली आज? गंगा, मला वाटतं तिला केस इंचरता येत नाहीत. केस तर म्या बांधून दे. वय बेला, भीम लय चांगली येणी बांधतो. समद्या बहिणींची येणी ह्योच बांधायचा. वय ना आत्या? हा, आणि माहितीये बेला, भीम आहे ना, डोक्यातले उवा बी लय भारी काढतो. अगं आत्या, समद्यांच्या केसात उवा नसतात, फक्त तुमच्याच केसात आहेत. आता वाटतंय तुला मारच नाही मिळालाय लय दिवस. असू दे आत्या, भीमला काही बोलू नका, नाहीतर तो तुम्हाला छळायला लागल. ताई, हे तर खरं आहे. यात छळण्याची काय गोष्ट आहे? आणि आत्या, आपल्या दोघांमध्ये हे असं चालतं ना? लहानपणापासून आता पतूर काय कमी त्रास दिलास तुम्हाला? अरे तूच काय? अरे तुम्ही समजेल त्रास दिलाय मला. हा, पण पोरांनी त्रास देणं बरं वाटतं. भीम, बघच तू, जेव्हा मी आणखी म्हातारी होईन तेव्हा तुला आणखी त्रास देईन. भीम, अरे हळू. ताई, केसाचा गुत्ता सोडवणं आणि जीवन समजणं दोघांमध्ये लय त्रास होतो. पण अशा परिस्थितीत लय धाडस करून हिमतीनं काम करायचं असतं. माझी आजी पण हेच बोलायची. मग आमचा भीम कुठल्या आजीपेक्षा कमी आहे होय? काय आत्या? भीम, नीट केस इंचरा. मी जाऊन वहिनीला स्वयंपाक करायला मदत करते. तू एकदा बेलाच्या केसात वडाचं दूध घातलं आहेस. आतापर्यंत तिच्या केसांमध्ये जटा बनल्या असतील. आज रात्री फक्त एकदाच तुला ते काम पुन्हा करावं लागेल. कारण उद्या सकाळपर्यंत बेला आपल्या सोबत यायला तयार झालेली असेल. हो महाराज. आज रात्री तर ती आपले केस धुणार नाही, तर तुला वाटीभर दूध घेऊन आज रात्री तिच्या घरी जावं लागेल. आणि जेव्हा ती झोपेत असेल तेव्हा तिच्या केसामध्ये ते दूध घालावं लागेल. कारण उद्या सकाळपर्यंत तिचे केस असे गुंतून जातील की ते सोडवताच येणार नाही. आणि मग सकाळी केस धुवून स्वच्छ करण्या अगोदरच तिच्या केसांवर माणसांची नजर पडली पाहिजे. हा, आता याच्यासाठी आम्ही सुद्धा काही उपाय शोधतो. फक्त एकदाच गाववाल्यांची नजर तिच्या जटांवर पडली तर ते त्याला प्रभूचा संकेत समजतील. स्वतः तिला पालखीत बसवून आमच्या समोर घेऊन येतील आणि आम्ही
आमच्या देवतेसोबत तिचं लग्न लावून देऊ आणि तिला देवदासी बनवू.